नमस्कार मंडळी, मी आता बरोबर लोणावळा आणि खंडाळाच्या मधोमध उभा आहे आणि माझ्या पाठीच आहे आयशा विला. तर तुम्हाला माहिती असेल आयशा विलाला खूप सारी स्टोरीज आहेत की इकडे एका फॅमिलीचं मर्डर झालं होतं, मग इकडे रात्री सगळे भूत फिरतं वगैरे, असं काही खूप स्टोरी आहेत. पण असं पण म्हणतात हे सर्व फेक आहे, फक्त फेमसाठी ही गोष्ट केली आणि काही नाही म्हणून. तर इकडे आपण आता आलो आहोत, तर विचार करूया आपण आता या विलाचा टूर घेऊया. चला. तर मंडळी बरोबर संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपण आता जाऊया विलाच्या आतमध्ये. तर मंडळी तुम्ही पाहू शकता की रोल्स रॉयस उभी आहे, हे बघा गोल्डन कलरची, आणि आतून पहा गाडीची हालत झाली होती. हे बघा पूर्ण काचा बिचा पडलेली या साईडला पूर्णपणे. पाठची काच पहा, हो 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 हो, हा पत्रा पूर्ण निघालेला आहे, वाट लागली, पूर्णपणे वाट लागली आहे. हा डोर बघा, हे बघा, हे बघा गाडीची हालत बघा. चला आता आपण जाऊया आतमध्ये. हा इकडचा परिसर आहे विलाचा. आपण चाललो आतमध्ये. बॅटरी ऑन केलेली आहे का पूर्णपणे काढू का आतमध्ये? हो हो हो, आतमध्ये थंड वाटतं. हे बघा इकडे, ही काय इकडे कबर्ड वगैरे पडले या साईडला बघा. इकडे एक रूम आहे, हे वॉशरूम आहे, हां हे बाथरूम आहे इकडचं. आहे बघा त्या साईडला आय थिंक किचन वगैरे असेल. चला मी थोडं साईडला केलं, जाऊन बघूया. आलो बघूयाच ना. हे आहे, हे बघा, हे त्यांचं किचन आहे इकडे, हे बघा. चला आपण जाऊया वरती, थांबा. हे बघा इकडे पण एक वॉशरूम आहे, हा एक आय थिंक बेडरूम असेल. फुल चप्पल गुल झालेलं आहे. आणि हे बघा इथून तिकडे आपली गाडी उभी आहे त्या साईडला, ही त्यांची बाल्कनी आहे. हा एक रूम आहे, हा बेडरूम आहे यांचा इकडे बघा. आणि अजून इकडे, आणि इकडे पण वॉशरूम आहे बघा. त्या साईडला काय बघल्यात, अरे बापरे, तिच्या आयला घाबरलो आवाजानेच. ही तिकडे पण लहानशी बाल्कनी आहे. थोडीशी भीती वाटते मला, पण खरं बोलतोय. हा बघा, हा आता पूर्णपणे विला आहे. आता आपण निघूया खाली. त्या कोपऱ्यावर तिकडची बाल्कनीकडे गेलो ना, थोडीशी भीती वाटते, बाकी असं काय वाटत नाही. चला, तर अशा प्रकारे होता आपला या विलाचा टूर. कसा वाटला नक्कीच कमेंट करा. असं काय घाबरण्याचं वाटलं नाही, पण गॅरंटी रात्री फाटणार आहे फॉर शुअर.